हल 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 सुस्वागतम सुस्वागतम विघ्नहर्त्या श्री गणरायाला सर्वप्रथम वंदन करतो। रंगभूमी ही रंगदेवता चे आशीर्वाद घेतो। गावरी आई माझी आदिशक्ती देवी, कुलस्वामी आई माझी वैरी भवानी, आई माझी अंतराळ देवी तिच्या चरणी नतमस्तक होतो। मुंबईची रखवाली आई माझी मुंबा देवी, विराटने चर्चगेटच्या या दगडच्या प्रवासामध्ये आम्हाला सुंदरूप असं बाहेर काढून सोडणारी आई माझी जीवदानी, आई माझी मुंबा देवी तिच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी प्रसिद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या या निरनिराळ्या कला आहेत। त्यातील सुप्रसिद्ध अशी कला अर्थातच जाके नृत्य, कोकणचा शक्तितुरा आता कलगीतुरा हा आज या ठिकाणी तुडुंब अशा भरलेल्या रसिकांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी भरलेला आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे त्यांच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा राजे संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मारामाई हिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। आणि एक थोर व्यक्ती जिने तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीने आणि मोठ्या भावनेने कोरलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। या ठिकाणी बाबा दगडी बोटी पेक्षा ना तुला फुलं जेवढी फेकायची बिंदास फेक। असाच खेळात कार्यक्रम होणार आहे। आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनोरंजन होणार आहे। सर्वप्रथम आज या ठिकाणी आई दुर्गा मातेच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो, कारण 2 वर्षापूर्वी तिने मला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा आहे। मागच्या वर्षी जशी मजा केली याच्यापेक्षा डबल मजा आज करायची आहे। दुकान आहेत
त्या दुकानाजवळ उभा राहिलो तर बाबा मला अरे आम्हाला बटाटा थोडा आगे जा अरे म्हटलं जातो बाबा मीच गाणार आहे. पाय टाकला तो चिखलात पाय गेला सगळा मला ड्रेस खराब झाला. त्यांचं पण स्वागत करतो त्यांना मानाचा मुजरा करतो. आई दुर्गादेवी त्यांचा सुद्धा धंदा त्यांचा व्यवसाय असा भरभराट येऊ दे आणि त्यांना उदंड आयुष्य लावू दे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि माझे सगळे मित्रमंडळ मातोश्री मित्रमंडळ संडे फंडे ग्रुप यांना एका जोरात टाळ्या वाजवून सर्वांचा आज 15 ऑगस्ट भारताचा 79वा जीवनगुहा 7/9/79वा स्वातंत्र्य दिन आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. एकदा टाळ्या वाजवूया त्या सर्व नौजवानांसाठी. आणि संस्कृतीचा हा वारसा जपणारी हे आपलं मंडळ म्हणजे मातोश्री मित्र मंडळ सालाबाद प्रमाणे याही वर्षी या श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हा कार्यक्रम यांनी ठेवलेला आहे. मी शाहीरबा बिनेश दिलीप वाजे राणा दैसर गाव गवळी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या सर्व तमाम नाचवणी कलाकारांना मी करतो. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर देवेंद्र झिमनबुवा यांना मानाचा मुजरा करतो. आम्ही सादर केलेली कला ही अख्ख्या कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पसरवण्याचं काम करत असतात ते माझे सर्व युट्यूब बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या युट्यूबरना मी मानाचा मुजरा करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित बाबा याला होट लागला की शॉप लागतो तू काहीतरी कर याचं. मी रात्र लवकर सोडणार नाही आज. मी त्याला तू लावून बघ ते तू लावून बघ. सिगरेट वाढायचं नाही लागत. या ठिकाणी आम्हाला गुरु समान असणारे सन्माननीय सुरेशजी चिबडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आशीर्वाद घेतो. माझे संगीतकार ज्यांच्या आशीर्वादानं उद्या म्हणजे गोकुळाष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी बँडीला 12 वर्षापूर्वी शक्तीसुरेचा मी माईक हातात धरला होता. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला 12 वर्ष रंगमंचावर होत आहेत. त्याबद्दल तुम्हाला सर्व ज्यांच्यामुळे या रंगमंचावर गेली कित्येक वर्ष उभा आहे असे माझे ढोलकीपट्टू बरेचसे गाणेकर माझे गुरु समान त्यांनी मानाचा मुजरा करतो. ढोलकीला मला साथ देण्यासाठी अपूर्व झाडेकर, संगीताला ज्याने सुंदर अशी साथ दिलेली आहे अमोलदादा नाणीसकर, पॅड मास्टर रोहितदादा डीके आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी संगीत क्षेत्रातील गुरु म्हणायला हरकत नाही विशालदादा कुसुम या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी सुंदर असं नृत्य आपल्या समोर सादर केलं आणि मागच्या वर्षी स्टार प्रवाहावर ज्यांनी आपली कला सादर केली अशी आपले मैत्री 11 साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवी आमच्या नाचणाऱ्या मुलांसाठी. या ठिकाणी सर्व रसिक मायबाप प्रेक्षक उपस्थित सर्व पाहुणे मंडळी शाहीर मंडळी बरेच आलेले आहेत. त्यांना मानाचा मुजरा करतो. सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि पहिल्या बारीला सुरुवात करतो. तत्पूर्वी जिमनवाला विनंती करतो या गर्दीतला बाबा तू काय लवकर वर येणार नाहीस कोणाला तरी पाठव आणि प्रश्नाची प्रत गोळ घेऊन जा. तर मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बोला गणपती बाप्पा दुर्गे माते की. आणखी मोडायची आहे.
माझ्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भय दारुण काय मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी। आज सुंदर दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत म्हणून मला दोन ओळीत काय म्हणायचं आहे जीवन बुवा की छत्रपती शिवराय नसते तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते की छत्रपती शिवराय नसते तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर हे संविधान कोणी लिहिलेच नसते। त्या देशाचे नौजवान जर सीमेवर लढले नसते तर हे स्वातंत्र्य साजर झालेच नसते की त्या देशाचे नौजवान या सीमेवर लढले नसते तर या देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर तुमच्या आणि माझ्या घरात हे देव धर्म राहिले साहेब बरोबर आहे की नाही मानाचा मुद्रा करतो। आज या मालाड नगरीमध्ये हा कार्यक्रम आहे म्हणून चिमण बुवाने मला काय म्हणायचं आहे मी सुरुवातीपासूनच सुरुवात करणार आहे का चालेल ना बरोबर की नाही 12-1 वाजता चालेल आपल्याला कारण मागच्या वेळी आपल्याला वेळ वाढला होता म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय चिमण बुवा गावाला आलाय बाबा माझा जरा आराम करू देतो परत म्हणून की मालाड नगरी आज आहे तुझी आणि माझी डबल बारी हो चिमण बुवा की मालाड नगरी आज आहे तुझी आणि माझी डबल बारी अगदी सुरुवातीपासूनच घासून जाऊ दे होय बुवा की अगदी सुरुवातीपासूनच घासून जाऊ दे असं म्हणते ही पब्लिक सारी कोण कोणाची बघूया आज घेणार खबरदारी की कोण कोणाची बघूया आज घेणार खबरदारी आणि मग तुम्ही ठरवा मंडळी अहो तुम्ही ठरवा मंडळी शेवटी कोण कोणावर पडणार भारी कडक कडक भाव माझा होईल नरम नरम मी मध्ये मध्ये हसवेल तुम्हाला फक्त या 12 वेळा नाही का भडकणार आहे का भडकेल मी तुम्हाला 100% लिहून सांगतो त्याला धरायला बघा खाली दोघं असतात बाबा भडकू नकोस हवे तोडू नकोस आपल्याला कोण नाही धरायला आपला एकच आहे गावी आपल्याला हात करतो त्याच्या जीवावर कोकणात मी कार्यक्रम घेतो हे बाबा उभा राहा एक मिनिट उभा राहा खास करून लांजा तालुक्यातून आमच्या गावावर आलेले माझे मित्र प्रशांतदा भितळे यांना मानाचा मुद्रा करतो तसेच उपस्थित बरेच माझे नातेवाईक आहेत आमच्या गावाले सुद्धा सर्वांची नावं घ्यायला वेळ नाही परंतु सर्वांचं नाव हे माझं कसं हृदयात आहे तुम्हाला मानाचा मुद्रा करतो आणि बक्षीस आले पहिल्या देवदेवांचा आपण आशीर्वाद घेऊया आणि त्यांचं नाव घेतो बक्षीस येणार तुम्ही घाबरू नका बक्षीस येणार मी तुम्हाला उडा करून देणार ए बाबा तू ते घालू नकोस मला भीती वाटते मगाशी माझी गोबडी बदल या ठिकाणी स्तवांना सुरुवात करतोय तुझा फक्त आवाज कमी करूया विशालता थोडासा आवाज बाकी बरोबर आहे सगळं माझ्या संगीतकारांची सुद्धा यावर्षी लग्न झालंय दुर्गा माता तुला उदंड आयुष्य देऊ दे आणि राजा 2,4 आणि 4,6 होऊ दे सावलेकर आमचे दत्तदादा त्यांचं नाव मी 2 वर्षापूर्वीच सेव्ह केलंय दत्तदादा मी तुम्हाला विसरणार नाही फक्त शिटी मारू नको बाबा
मिठी मारलीस की मग मला मारावी लागेल. हा चला स्तवनला सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्याने लढाई शिकवले आणि ज्याच्यामुळे आज हा हिंदू धर्म आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम हे स्तवन राजांच्या चरणी या ठिकाणी लीन होऊन गात आहे. काय म्हणते बघा. हिंदू धर्मासाठी झिजविली काया ज्याने या धर्माचं रक्षण केलं आणि आपला देह झिजवला असं म्हणायला हरकत नाही असे माझे राजे काय म्हणतोय. हिंदू धर्मासाठी झिजविली काया मुजरा मानाचा करू शिवराया. हिंदू धर्मासाठी झिजविली काया मुजरा मानाचा करू शिवराया.
पोचली मोह माया मानाचा करू गणपती गजानन मुक्काम शुभवे तालुका लहानचा जिल्हा रत्नागिरी गाव दिवाळी माझी आदिष्टी आदिमाया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गाव दिवाळी माझी अंतरादेवी माते तुझा सुधाकर कुल संतोषी शिवछत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पारितोषिक आलेले आहे आणि आमचे मित्र विशालदादा गांधी यांच्याकडे 500 रुपयाला पारितोषिक आले की त्यांना मानाचा नंतर होतो।
धन्यवाद दादा. कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दादांचं या ठिकाणी सहकार्य आहे, वेळोवेळी त्यांचं सहकार्य आहे. आणि त्याने आम्हाला फोन केला की बुवा यावेळी सगळ्या टीमची आपल्याशी विनंती आहे की मुंबई नगरीमध्येच नव्हे तर अख्ख्या कोकणामध्ये गेली कित्येक वर्षाची जोडी गाजली अशी वाजे झिमण आमच्या या ठिकाणी या मंडळात व्हावी अशी त्यांची इच्छा होती. तुम्ही किती घ्याल आणि काय घ्याल? मी म्हटलं आजपर्यंतचे उपाय आहे ते केवळ आपल्या आशीर्वादाने उभा आहे, फक्त आशीर्वाद द्या, बाकी विडा काय द्यायचा तो द्या. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या माऊलीने या ठिकाणी ही जोडी जाहीर केली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व मातोश्री मित्र मंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी श्रवण झालेला आहे आणि गण सादर करतोय लक्ष असू द्या. सर्व कोकणकर आहोत आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे चिमणबुवा की गौरी गणपती सणाला चोहीकडे आनंदी आनंद असतो. की गौरी गणपती सणाला चोहीकडे आनंदी आनंद असतो. आणि वर्षानं मोठ्या हर्षानं गणराया घरी चंदनी पाटावर बसतो. कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाप्पा शोभून दिसतो. की कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाप्पा माझा शोभून दिसतो. आणि हातावर लाडू मोदक ठेवताच गणराया बाप्पा माझा गालातल्या गालात असतो. अगदी 8 दिवसावर गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येकाच्या घरी अख्ख्या या निसर्गामध्ये जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण चैतन्य निर्माण झालेलेच आहे. फक्त बाप्पाची आता वाट कशी पाहतोय नक्की लक्ष द्या. ती सुवासिनी काय म्हणते चिमणबुवा एक वर्षान लई हर्षान अहो एक वर्षान लई हर्षान घरदार सजलई माझ. ती घरातली आई, ती घरातली आजी, ती ताई काय म्हणते अगं एक वर्षान लई हर्षान घरदार सजलई माझ. घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज. ती कल्पना करा आपल्या घरातली आई ताई माई अंगणात उभी आहे. ती काय म्हणते अगं एक वर्षान लई हर्षान घरदार सजलई माझ. घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज. मग ती काय म्हणते माझा येणार ग लाडाचा श्री गणराज. माझा येणार
येणार ग लाडाचा श्री गणराज कधी मी त्याचे दर्शन घेईन आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे त्याला पाहिजे कधी इच्छा प्रथम पूजेचा मान या श्री गणरायाला आहे आणि त्याचे चरण पूजन केल्याशिवाय या संस्कृतीला आशीर्वाद नाही शिवा कार्य नाही आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे माझा श्री गणराया पहिला पूजेचा मान साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लई छान आता
लाडाचा श्री गणराज लाडाचा श्री येणार हो लाडाचा श्री गणराज या ठिकाणी आलेला बक्षीस आहे हे भावा माझ्या पुढे व्हाईट लाईट मार सध्या थोडा उन्हात फिरून 2 वर्षात फरक झाला आहे हा कोकणी कला नांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई अंकुशदादा शिंदे विजूदादा निकामे आणि कुणालदादा घाडी यांच्याकडे 200 रुपयाचा वार्षिक आज मला ऋणी धन्यवाद धन्यवाद तुम्हाला गुगल पे नंबर देऊ कॅश आहे गण आवडला नक्की नक्की गण आवडलाय हा आता काय म्हणताय खदव ती बघाशी मिशादादानी नोट दिली ना तशी एक नोट दाखव बघ असा खदवतो आणि म्हणून या ठिकाणी सवराणी गाणी झालेलं आहे तुम्ही फक्त असे मला हसताना दिसले पाहिजे बाकी सगळं रंगमाचे गाजवायचे काम बिनेश वारीचं लक्षात ठेवा या ठिकाणी सवराणी गाणी झालेलं आहे आणि गवळण सादर करतोय गवळण सादर करत असताना बसा 2 मिनिटं बसा माझी कल्पना आहे मला त्यांची कल्पना आहे विषयाला सोडून मी कधी गात नाही आणि वायफळ जो गाईल त्याला त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे रंगमंचावर आणि कित्येक अशी उदाहरणं आहेत बरोबर की नाही बरं त्यामुळे शास्त्राला अनुसरून विषयाला धरून या ठिकाणी हा गीत आपल्याला सादर करायचे आहे आणि म्हणून फक्त हा शब्दांचा खेळ आहे आणि त्या विषयाला आधार आहे आणि म्हणून जीवन मला विनंती करतोय की गवळण गातोय सुरुवातीलाच विनंती करतोय बुवा झिमण बुवा गावावरनं आलोय मी ह्याव करीन मी त्याव करीन मी असा सागतील मी तसा सागतील मी चेचिन लक्षात ठेवू बुवा हा तर आता सगळं तुझं जुनं झालं सागतील फागतील चेचिन बेचिन चांगली जाणकार लोक आहेत कोकणातील लोक आहेत जे गातोय त्याला आधार आहे विषयाला विषय दे आणि चांगली चाल तुझ्यासाठी आणली झिमण बुवाला चाली कसा जरा एखादी नवीन काढली की बाबा माझा थोडा काम करतो पण आपलाच आहे म्हणून त्याला सोप्या चाली देतो जेवढं मी बोलीन त्याच्यावर डबल तो बोलला की जरा मला पण दुसऱ्या बाजूला मला काय रिक्षा पकडून जायचं भावाला माझ्या रात्रीची गाडी पकडायची सकाळी 6ची गाडी पकडायची तर काहीतरी वाटलं पाहिजे की भावाला गाडीत बसल्यावर बरोबर ना आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय की आज या कानाचा डाव एका झटक्यात फसणार आहे चिमण बुवा तू कितीही गाडी फिरव पण तुझा टायर
की आज या कानाचा डाव एका झटक्यात फसणार आहे आणि याचा सारा घोटाळा तुम्हाला आज दिसणार आहे. थोडं जरी बोलले की राधा, अहो थोडं जरी बोलले तरी हा माझ्यावरती रुसणार आहे आणि सुरुवातीलाच याची ठासल्याशिवाय, अहो सुरुवातीलाच याची ठासल्याशिवाय शेवटी हा स्वतःवर हसणार आहे. आणि म्हणून ओ बुवा सोपीचा लागले, आता जीवाला वाटतंय बरं. ओ हे दादा, अरे आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. आहे काय विमल प्रेमी कोण आहे का आपला? 15वाला कोण आहे? 15वाला आता दाखवतोय, आता प्रूफच घेऊन आलाय. आणि म्हणून हे दादा, अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं, भावा तुझं दात हे दिसल्यावर. तो कसं खाता बरोबर विमल फिमल? माझ्या भावासारखे म्हणून सांगतोय, माझं झालंय, ज्याचं लग्न होणार आहे 6 महिने तरी डॉक्टर सांगतात ते विमल विमल सोडा. जो तिथं एकाला कोण सासरा विसरा होणारा बोलला ना, कोणाला सांगा एक सेल्फी करायला, तो वाईट वाटला. तू पहिला तर भूत पहिला मागं नाही, भूत तो पहिला मागं नाही. हा नाही दिसायला अगदी गोरा पाणी, तो कसला मला विमल खाईल नाही ना. तुला चांगलं कोणाला लक्षात ठेव, ती विमल खाण्यासाठी जाम दिला बसले मला माहिती आहे. आणि म्हणून अरे आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. हे मला बोलले आज जीवनावर भडकू नकोस, हसत खेळत कार्यक्रम कर. मी भडकलो ना, लक्षात ठेव. हा बरोबर केलाय, मी पेटवणार आहे. हा आता लाईट मध्ये पंखा एसी चालू आहे पाठीला. नंतर आपला दत्ता दादा या वर्षीला सावण्याला सुपर दत्तासाठी एका जोरदार टाळ्या वाजवल्या मानल्या पाहिजे भावाला. आणि म्हणून त्या गवळणी सगळ्या यशोदाबाईकडे जातात आणि यशोदाबाईला काय म्हणतात हा विषय आहे चिमणबुवा. विषयाला आधार आहे पान क्रमांक 81 देतोय बुवा. एवढा तुमचा अभ्यास कमी आहे, परंतु आपलं झाड म्हणून देतोय. काय म्हणतोय बघा, आता गवळणी यशोदाबाईच्या दारात उभ्या आहेत, त्या काय म्हणतायत, अगं कुठं हाय यशोदे तुझा तो काना. कुठं इकडा का तिकडा आहे? कुठं आहे? इकडं आहे. बंदरावर आहे. कुठल्या बंदरावर? पाटीचा आहे काय? हे बाबा काय म्हणते गवळण? यशोदेबाईला म्हणते, अगं कुठं हाय यशोदे तुझा तो काना, समजतो स्वतःला हा दीर शाना. अगं आई हे बाये, अगं कुठं हाय यशोदे तुझा तो काना, समजतो स्वतःला हा दीर शाना. बदनाम झालाय तुझा हा बोरगाव भर. ती गवळण म्हणते नुसती एवढी लफडी करून ठेवला नाही सगळी गावात, जिथं जाऊ तिथं बदनाम झालेला आहे. म्हणून अगं बदनाम झालाय तुझा हा बोरगाव भर. सांगते तुला यशोदे खरं, अगं यशोदाबाई अरे सांगते तुला यशोदे खरं, बदनाम झालाय तुझा हा बोरगाव भर. अगं बदनाम झालाय तुझा हा बोरगाव भर.
सांगते तुला यशोदे खर, अगं सांगते तुला यशोदे खर, हा काना तुझा मुतलाय पडवीवर, मुतलाय पडवीवर. सांगते तुला यशोदे खर, सांगते तुला यशोदे खर, अगाला तुला मुतलाय पडवीवर, सांगते तुला यशोदे खर, अगाला तुला मुतलाय पडवीवर. सांगते तुला यशोदे खर, सांगते तुला यशोदे खर, सांगते तुला मुतलाय पडवीवर, तुला यशोदे खर, तुला मुतलाय विश्व
प्रकटीकरण हा विषय आहे आणि त्याचा भाग आहे जो बुवाला दिलेला आहे. नक्कीच या ठिकाणी बुवा उत्तर देतील आणि गवळीला तोड देतील म्हणून या ठिकाणी चला या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमासाठी दांडेकर यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नाच मनोरंजन श्रवण गण आणि गवळा या ठिकाणी झालेले आहे. शब्दकुलाच्या नियमानुसार बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे आणि आजचा प्रश्न हा असा आहे की जेव्हा जीवनमुळा श्रीकृष्णांनी नारदांना जेव्हा दर्शन दिलं ते दर्शन वेगवेगळ्या रूपात दिलं परंतु एकदा दर्शन देताना जीवनमुळा श्रीकृष्ण स्वारी एका मंत्राचा जप करत आहे तर तो बुवा मंत्र कोणता आणि कलियुगामध्ये त्याचं रहस्य कोणतं हे सांगायचं आहे. बऱ्याच बुवांनी गायत्री मंत्र दिलेला आहे. गायत्री मंत्र कृपा करून जीवन आपण सांगायचं नाहीये. तर तो मंत्र कोणता या ठिकाणी जीवनमुळे सांगायचा आहे. अरे दत्ता तुझे किती सुंदर आकाश अरे तुझा चंद्र हा सुंदर आणि सूर्य हा सुंदर. अरे बाबा तुझ्यासाठी गाणं गातोय तरी तुझा सिटीत असतो आणि म्हणून तांत्रिक बिघाड आहे. डोंट वरी. पण बघ ना सगळ्यांनी बंद केलं की काय होत नाही. मी बंद केला की परत सिटी वाजते. हॅलो गावकऱ्यांनो सगळं काढू नका आमचं. हा तर या ठिकाणी पहिल्या बारीचं काय करू दुसरं घेऊ काय. जीवनला एवढा बोललो तर तुझी शक्ती वाचली. अजून तर बारी बाकी आहे माझी. मंत्र देतो वरचं खाली आणि खालचं वर लावून बघ नाही का. बंदा थोडं वर कर दादा थोडा बघ साऊंड थोडासा फक्त बस पहिल्यासारखं दे. हॅलो वसाडी आले. हॅलो नाही तू मशीनवर टाकतो नकोस. होईल सगळं बरोबर. मला माहिती आहे सगळं. काय नाही भूताटकी असते मध्ये मध्ये. हा चला
प्रॉब्लेम आहे? हॅलो हॅलो चला चला सुरू करतो फक्त ए दादा माझा फक्त हलवू नकोस हा बस माझा माईकला काय हलवू नको असं बोलतोय ए बाबा तुला पण अशीच मजा करायची आहे कुठं आहे कुठं तो तिकडं वरती जर गेलास बाथरूमला तर तिकडे शेवाळे सगळं मी घसवलं तू पण घसाशील सांगतो हा बरा आहे ना सगळा हा आणि म्हणून चला थोडक्यात येतोय काय म्हणतोय की गुळाची चव या गाढवाला कधीच कळणार नाही जिमन बुवाला बरेच तुरेवाले भेटले बरेच शक्तीवाले त्याला भेटले परंतु तू काय फेक जो काय फेका जातो हा पण जसा आमच्यावर फेकशील त्याच्यावर पण फेक हा परंतु जिमन बुवाला माझी सवय चांगलीच माहितीये मी वायफाय कधी घात नाही आणि ज्या काही शेरोशायरा मारतो त्याला मारमिला तो माझा अभ्यास आहे जिमन बुवा फक्त आज तू सॅक्टिंग आणि फाटिंग कर काय तुला टेक्टिंग की नाही बघ आज मी आणि म्हणून की गुळाची चव ही गाढवाला कधीच कळणार नाही आणि माझ्या कुठल्याच गाण्याची तोड अहो तुम्हाला याच्याकडून मिळणार नाही की कावळ्याने कितीही घेतली उडान की कावळ्याने कितीही घेतली उडान तरी त्याला घारीची सर येणार नाही आणि या कुत्र्याचं शेपूट किती नाही तर घाला ते वाकडं राहील पण सरळ कधी होणार नाही विषय आहे जिमन बुवा पहिला विषय समजावतो जेव्हा हनुमंताला सुद्धा गर्व झाला होता आणि नवनाथांबरोबर जेव्हा युद्ध करायला गेला तेव्हा वायुदेव बघतायत आणि वायुदेव त्या युद्धामध्ये सामील होतात आणि वायुदेव जे काय करतात ते या ठिकाणी नवनाथ सांगत आहेत बुवा मी काय सांगत नाही नवनाथ सांगत आहेत बघा कसा घेतला विषय मी तर आज बुवाला लालच करणार आहे किती लाल व्हायचं तर जिमन बुवाच्या हातात आहे बरोबर आहे की नाही हा तर विषय कसा घेतोय बघा हा आता मी घेतोय व मी ऐकतोय मला काही इथं जायचं आहे हा आणि म्हणून माझ्या नादाला लागलास जर असा त्याने खूप वेळा प्रयत्न केलाय पण नंतर भावाला मी काय द्यायचं तो दिलाय आणि म्हणून काय म्हणतोय मच्छिंद्रनाथ काय म्हणतोय चिमण बुवा माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर होय चिमण बुवा अरे माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर एकदा विचार बापाला खरं आता म्हणतील माझा बाप काढला परंतु त्या वाचनामध्ये तसा विषय आहे काय म्हणतोय माझ्या नादाला लागलास जर चिमण बुवा असा पडशील तोंडावर अरे एकदा विचार बापाला खरं तुझा बाप सुद्धा
सुद्धा येऊन रडत होता. ओय बुवा, अरे तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर. तुझा ना रे बाबा तिकडं, हा तिकडे वायुदेव मच्छिंद्र दादाला माफी मागतात, ते शरण जातात, तेव्हा त्या हनुमंताचा जीव वाचतो. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतोय, माझ्या नादाला लागलास जर तू पडशील तोंडावर. माझ्या नादाला लागलास जर तू पडशील तोंडावर. एकदा विचार बाबाला कर, तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पाया. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पाया. आव्हान देऊन बघतोय होता आले वायू तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पाया. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पाया. माझ्या नादाला लागला सुंदर पडशील तोंडावर. माझ्या नादाला लागला सुंदर पडशील तोंडावर. एकदा विचार बाबाला कर, तुझा
भजन